नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. कोलकातामध्ये तिकडे ते जे काही प्रकरण घडलं, अख्खा देश आपला संताप व्यक्त करतोय आणि इतके भयंकर ते कृत्य होतं, म्हणजे ते लाजिरवाणं कृत्य आहे. आपला महिला समाज आजही सुरक्षित नाही. मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. थोडासा संवेदनशील विषय आहे. मी तुम्हाला काल ज्या व्हिडिओमध्ये जे बोललो ना मी, की काय करतो ना आपण कोणत्या राजकारण्यांवरती विश्वास ठेवतो आणि तो विश्वास आपल्याला कसा अंगलट येतो, त्याचं हे कोलकातामधलं उत्तम उदाहरण आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या महिलेचा, त्या डॉक्टर महिलांचा जे काही कृत्य करण्यात आलं, तो माणूस बातम्यांमधून असं सांगण्यात नाही, ते आहेच, खरंच आहे. तो माणूस तिथल्या पोलीस प्रशासनासोबत, तिथल्या राजकारण्यांसोबत सगळा मिळून जुळून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये ते कन्स्ट्रक्शनचं काम करणं असो, आणि मग ते सगळं इतकं प्लॅन करून ती गोष्ट करण्यात आली ना, की अक्षरशः सध्याच्या घडीला ममता बॅनर्जी हलून उठले. म्हणजे पार कालचा मोर्चा काढला त्या बाईने. कोणाच्या विरोधात? कोण आहे त्या बंगालमध्ये मुख्यमंत्री? तुम्ही जात ना, मग तुम्ही कोणाच्या विरोधात मोर्चा काढताय? कोणाच्या विरोधात? तुमच्या स्वतःच्या विरोधात. म्हणजे असा राजकारणी मी तर कधी पाहिला नसेल जो स्वतःच राज्याचा मुख्यमंत्री तोच मोर्चा काढतोय आणि तोच. अरे पण कोणाच्या विरोधात, कशाच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे? मग याच ममता बॅनर्जी जेव्हा संदेश खालीचं प्रकरण घडलं, त्या कित्येक स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी कुठे गेल्या होत्या? त्या बंगालमध्ये कित्येक ठिकाणी आजही बलात्कार होत आहेत, बातम्या दाबल्या जातात, कारण तिथं अक्षरशः हिटलर सारखं राज्य केलं जात त्या बंगालमध्ये. मग हे माहिती आहे, त्या बांगलादेशी कित्येक तिथं घुसवून ठेवलेत, आणून ठेवलेत त्या बंगालमध्ये. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेत दंगा फासाद तिथं केला जातो. आणि कालचं प्रकरण ममता बॅनर्जीच्या प्रशासनाचं आणि ममता बॅनर्जीच्या हलगर्जीपणाचं आणि घाणेरड्या केळसवाण्या राजकारणाचं उत्तम उदाहरण आहे हे कालचं प्रकरण. म्हणजे कसं त्या प्रकरणाला धावत होते, इतक्या भयंकर पद्धतीनं त्यांनी ते सगळं प्लॅन केलं. आणि याच्यात मोठे मोठे हात असल्याच्यावर या गोष्टी नाही होणार. पण या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच ममता बॅनर्जी त्याच्या आई वडिलांना, त्या पीडितेच्या किंवा त्या मुलीच्या आई वडिलांना बोलतायत, 10 लाख रुपये देत आहेत. आणि 10 लाख रुपये देऊन काय बोलतायत? आता ती मेली, आता परत नाही येणार. असलं प्रक्षोभक वक्तव्य, असलं वक्तव्य. एक महिला मुख्यमंत्री आहे. महिला म्हणजे मेलेल्या महिला, तिच्या जे काही घटना घडली त्याच्याविषयी त्यांना काही स्वैरसूतक नाही, काही घेणं देणं नाही. लॉंग मार्च काढते, मेणबत्त्या घेऊन रस्त्या उतरतायत. आज जेव्हा सगळ्या गोष्टी देशातून सगळ्या संतापजनक लाट आली, तेव्हा यांना समजतंय यांची असंवेदनशीलता, एक महिलेच्या प्रती असणारी असंवेदनशीलता इतकी भयंकर आणि घाणेरडी असेल ना, असं मला देखील कधी वाटलं नव्हतं. ते ममता बॅनर्जीचं द्या सोडून, त्याचं काय आपल्याला एवढं स्वैरसूतक नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये असलंच वक्तव्य सुप्रिया सुळे करतात, त्याच्याबद्दल मला धक्का बसला. म्हणजे ज्या सुप्रिया सुळे सांगतायत की आता गेलेला जीव काय परत येणार नाही, असं ते होतच राहतं, आणि मग आम्ही त्यांच्या दुःखात आहोत. अरे तुम्ही सगळ्यात नेहमीच दुःखात आहात प्रत्येकाच्या. जी यशस्वीची घटना घडली उरणमध्ये, तेव्हा नाही सुप्रिया सुळेचं तोंड उघडलं, तेव्हा नाही त्यांचं तोंड उघडलं. का नाही उघडलं? अहो ते जिहादी केला होता ना, मुसलमानाचं पोरगं होतं. तिथं जर सुप्रिया सुळेने तोंड उघडलं तर साला आपली मतदान नाही का जाणार, मत नाही का जाणार? मुस्लिम समाज मला काय ताई तुम्ही आमच्याच याच्याविषयी बोलताय, मारली तर मारली ना पोरीला. असल्या घाणेरड्या केळसवाण्या राजकारण्यांची लाज वाटते आपल्याला की आपण अशा लोकांना निवडून देतो. या सुप्रिया सुळे लोकसभेत असं बोलतात जसं तिच्या आईला अख्ख्या देशात हेच एकटीच चालवतायत. हे म्हणजे महिलांचं जे काही धोरण आहे, महिलांची सुरक्षा यांच्या हातूनच सगळी होते. असल्या ह्या सुप्रिया सुळे इतकी घाणेरडी असंवेदनशीलता एका महिलेच्या प्रती, एका महिलेला असावी, याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. म्हणजे हे कशासाठी हे सगळे मला असं वाटतं त्या घटनेला मागे घालतायत? कशासाठी? अरे उद्या तुमच्या मुली मरतील, तुमचं होईल तेव्हा काय या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही शांतच बसणार, असेच वक्तव्य करणार? आज नशीब घ्या, या देशामध्ये चांगले सत्ता करणारी लोक बसले, केंद्रामध्ये असो, राज्यामध्ये असो. म्हणून बाबांनो, काही गोष्टी आजही थोड्याशा कुंपणाच्या आत आहेत. ज्या दिवशी हे सगळं निघून जाईल ना, त्या दिवशी इतके घाणेरडे प्रकार होतील ना, मी तुम्हाला आजच सांगतो, इतके घाणेरडे, इतक्या खालच्या थराला जाऊन ही सगळी लोक प्रकार करतील. हे सांगणं म्हणजे ते त्याचा विचारच करूसा वाटत नाही, इतकं घाणेरडी कृत्य आहे ते. पण हे जे काही सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं, आणि ज्या या 2 स्त्रिया त्या सगळ्या घटनेवरती असली वक्तव्य करतात, तर महिलांप्रती महिलांची संवेदना मेली असं आपण जाहीर करायला काय हरकत नाही. आणि हे जर तुमचे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देऊन, हे जर देशाच्या केंद्रस्थानी जाऊन जर तुम्हाला सुरक्षा आणि तुमच्या सगळ्या गोष्टींविषयी बोलणार असतील ना, तर यांचा उपयोग काय हो? यांचा उपयोग काय हे आयुष्यात करणार आहेत? ज्या सुप्रिया सुळेंनी जे काही केलं ना, निषेधार्ह वक्तव्य आहेत ही सगळी, निषेधार्ह वक्तव्य. म्हणजे कधी तुम्ही एक विचार करा, कधी शरद पवार साहेब कुठल्या जिहाद्यांनी केलेल्या हत्येच्या विरोधात मोर्चा काढलाय का? कधी सुप्रिया सुळे ताई आपल्या कधी बोललेत का याच्या विरोधात? नाही, कधी नाही आवाज उठवणार देखील नाही. पण राजकारण कसं करायचं याचं उत्तम त्यांना उदाहरण जमतं आणि येतं, एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण हे जे काही त्यांनी वक्तव्याने या सगळ्या गोष्टी केल्यात ना, अक्षरशः मनाला चीड देणार आहेत, एवढं मात्र नक्की. आणि असले लोकप्रतिनिधी जर तुम्ही निवडून देत असाल आणि यांच्या मागे जर तुम्ही उभे राहत असाल, तर तुमच्या देखील संवेदना मेल आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावर? मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन
नवीन व्हिडिओसोबत तुर्तास धन्यवाद.